सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आपल्या आयुष्यात जोडीदार कोण असावा? कोणासोबत संसार छान चालतो आणि कोणासोबत थोडा कठीण होतो? हा प्रश्न जवळपास प्रत्येकालाच पडतो. म्हणून आजपासून आपण राशीनुसार एक मालिका सुरू करत आहोत. आज आपण समजून घेणार आहोत मेष राशीबद्दल, विशेषतः मेष पुरुषांचा संसार 12 राशींच्या स्त्रियांसोबत कसा जुळतो. मेष रास म्हणजे नेमकं काय? आपण जेव्हा कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये पाहतो तर मेष ही एक अंकाने दर्शवली जाणारी रास आहे. म्हणजे पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये कुंडलीचा जो नकाशा असतो त्याच्यात एक अंक जिथे असतो ती म्हणजे मेष रास. आता मेष रास म्हणजे काय तर सुरुवात, नेतृत्व, पुढे जाणं. मेष रास ही अग्नितत्वाची राशी आहे, क्षत्रिय वृत्तीची, चर स्वभावाची आणि पुरुष राशी आहे. आता अग्नीचा स्वभाव काय असतो? आपण पाहतो की अग्नी सतत वर जातो, तो थांबत नाही, उष्ण असतो. अगदी तसाच स्वभाव मेष राशीचा असतो. मेष व्यक्ती आक्रमक असतात, पटकन तापतात, वेग त्यांना खूप आवडतो. सतत काहीतरी कृतीप्रवण राहणं हा मेष राशीचा स्वभाव आहे. थोडक्यात काय, मेष राशीला शांत बसणं शक्य नाही. आणि एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायची तर मेष व्यक्ती पटकन निर्णय घेतात आणि बऱ्याच वेळा तो घाईघाईत घेतलेला निर्णय असं इतरांना वाटू लागतं. म्हणजे तुम्हाला वाटतं की मी पटकन निर्णय घेतो, पण इतरांना वाटतं तुम्ही थोडे आततायी आहात. पण प्रत्यक्षात तुम्ही मेष व्यक्ती कसे ओळखणार? तर या जातक हे लहानपणी जातक कुठेतरी पडलेले असतात डोक्यावरती, मग त्याच्यावर कपाळावर जखमेची खूण असते, यांचे डोळे लालसर असतात, सतत हातपाय हलवत असतात, यांना पटकन राग येतो, यांच्यासाठी शीघ्रकोपी ही संज्ञा दिलेली आहे. आता आपण मुख्य विषयाकडे येऊ. मुख्य विषय म्हणजे मेष राशीचा संसार 12 राशींच्या स्त्रियांबरोबर कसा जुळतो. तर सगळ्यात आधी मेष राशीच्या जो जातकाचा पार्टनर जर मेष राशीचा असेल तर आपण याला परफेक्ट मॅच म्हणू शकतो का? तुमचा कोणी आहे का मेष राशीच्या जातकांचा मेष राशीचा पार्टनर? पण प्रत्यक्षात आयुष्यात चित्र थोडं वेगळं असतं. कारण आपण म्हणतो दिसतं तसं काही नसतं. कारण दोघेही तापट, दोघेही हट्टी आणि दोघांनाही स्वतःचं मत खूप महत्वाचं वाटतं. एकाच मॅनात दोन तलवारी राहू शकतात का? तर नाही. तर ही जोडी ही अशा प्रकारची होते. यांच्यात भांडणं खूप होतात, आवाज जास्त होतात. पण एक चांगली गोष्ट म्हणजे यांना राग जितक्या पटकन येतो तितकेच पटकन ते शांतही होतात. जर दोघांनी थोडा समजूतदारपणा दाखवला आणि योग्य वेळी एकाने तरी माघार घेतली तर मेष राशीचा जोडीदार नक्की चालू शकतो. आता वृषभ राशी. आता वृषभ राशीचा येथे स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे. तुम्ही वेगवान, ती शांत. तुम्हाला भडक उठून दिसणारं आवडतं तर तिला साधं डोळ्यांना सुखवणारं आवडतं. तुम्ही स्पष्ट बोलता तर ती संयमाने बोलते. त्यामुळे मोठी भांडणं कमी होतात. तिच्या प्रभावाखाली आलात हे तुम्हाला देखील कळत नाही, कारण येथे मंगळ आणि शुक्र यांचा संबंध येतो. त्यामुळे सुरुवातीला ही जोडी खूप चांगली वाटते, पण तत्वांमधील फरक लक्षात घ्यावा लागतो. शेवटी ऍडजस्टमेंट ही आलीच. आता काय येतं मिथुन रास. मिथुन राशीमध्ये तुमच्या समोर येते ती एक वेगळीच व्यक्ती. तुम्ही सरळ, ती द्विस्वभावी. तुम्ही प्रॅक्टिकल, ती कल्पनाशील. तुम्ही गंभीर तर ती थोडी बडबडी. तुम्ही रागावलात तर ती एका वाक्यात तुमचा राग कमी करू शकते. त्यामुळे भांडणं कमी होतात, पण तुम्हाला कधी कधी ती थोडी मॅच्युरिटी कमी आहे असं तुम्हाला वाटू शकतं. आता कर्क राशीची जोडी. कर्क राशीची जोडी बऱ्यापैकी जुळते, कारण तुम्ही ऍक्शन घेणारे आणि ती भावना जपणारी. ती कुटुंबासाठी पूर्णपणे समर्पित असते. फरक एवढाच की तुम्ही डोक्याने विचार करता, ती मनाने विचार करते. तुम्ही जर बॅलन्स साधला तर संसार हा नक्की होतो. आता सिंह रास. सिंह राशीमध्ये एक येतं स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. तुम्ही मंगळ आणि ती सूर्य. तुम्ही सेनापती आणि ती राणी. दोघांनाही मान हवा. दोघेही नेतृत्व करणारे. इथे इगो क्लॅशेस होण्याची शक्यता असते. पण जर तुम्ही एकमेकांना योग्य मान दिला, तिने तुम्हाला सन्मान दिला, तर संसार हा नक्की राजेशाही पद्धतीने चालतो. आता इथे एक लक्षात घ्यायची महत्वाची जोडी म्हणजे मेष आणि कन्या. ही जोडी मृत्यू षडाष्टकातली ओळखली जाते.
इथे लक्षात घ्या, हा ज्योतिषशास्त्राचा शास्त्रीय शब्द आहे मृत्यू षडाष्टक. याचा मृत्यूशी कोणताही संबंध नाही. फक्त मॅच मेकिंग करताना हा आपण विचार करतो, कारण येथे मंगळ आणि बुध हे विरोधी ग्रह आहेत. तुम्ही सरळ आणि स्पष्ट, ती मुसद्दी आणि विचारपूर्वक वागणारी. तुम्ही उघडपणे बोलता, ती गोष्टी मनात ठेवते. त्याच्यामुळे काय होतं, नात्यात गैरसमज वाढतात. जर समजूतदारपणा ठेवला नाही तर ही जोडी खूप चॅलेंजिंग ठरू शकते. त्यामुळे मेष राशीच्या जातकांनी कन्या राशीशी विवाह करू नये शक्यतो, आणि करायचंच असेल तर गुणमेलन करून आपण विचार करू शकतो. आत्ता सर्वात चांगली जोडी कोणती? आता मेष राशीसाठी जर आपण तूळ राशीचा विचार केला तर या दोन्ही समोरासमोरच्या राशी आहेत. मंगळ आणि शुक्र हे दोघंही नैसर्गिक जोडीदार. तुम्ही अग्नी आणि ती वायू, दोघेही एकमेकांना पूरक. तुम्ही ऍक्शन घेणारे, ती बॅलन्स ठेवणारी. त्यामुळे हे आयडियल मॅच आपण म्हणू शकतो. आता वृश्चिक राशीमध्ये काय होतं, तर या दोन्ही मंगळाच्या राशी आहेत, पण इथे प्रीती षडाष्टक येतं. अट्रॅक्शन खूपच स्ट्रॉंग असतं, पण तितकाच संघर्षही असतो. तुम्ही उघड, ती गुप्त. दोघांनाही माघार घेणं कठीण जातं. त्यामुळे नात्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. आता धनु राशीमध्ये तुम्हाला एक पार्टनर मिळतो, तो अतिशय सकारात्मक. दोघांनाही साहस, प्रगती, स्पष्टपणा आवडतो. तुमचा उग्रपणा आणि त्याची सात्विकता, यामुळे बॅलन्स तयार होतो, संसार चांगला होतो. मग आता आपला जर पार्टनर मकर राशीचा असेल तर तुम्ही पुढे नेणारे आणि ती टिकवून ठेवणारी असते. ती शांतपणे कष्टाने संसार सांभाळते. तुम्ही तिच्या मेहनतीची कदर केली तर हा संबंध नक्कीच मजबूत होऊ शकतो. आता आपण कुंभ राशीचं पाहू. कुंभ राशीमध्ये थोडं अंतर जाणवतं. तुम्ही ऍक्शन ओरिएंटेड आणि ती सतत विचार करणारी. ती विरोध करत नाही, पण पूर्णपणे सहभागी होत नाही. त्यामुळे रिलेशनशिप थोडी वेगळी वाटते. आता शेवटची राशी मीन राशी. तर मीन राशी मधला जर आपला पार्टनर असेल तर तुम्हाला एक भावनिक, समंजस जोडीदार मिळू शकतो. ती ऍडजस्ट करते म्हणून संसार टिकतो, पण तुम्ही तिच्या भावनांना समजून घेणं आवश्यक आहे, नाहीतर ती तुटून जाते. तर मेष राशीवाल्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. गुण, ग्रहमेलन, षडाष्टक हे सगळे एक दिशादर्शक आहेत. पण संसार तुम्हाला करायचा आहे, तो तुमच्या स्वभावावर, तुमच्या समजुतीवर आणि तुमच्या इगोवर आहे. मग जोडी कोणतीही असो, जर तुम्ही समजून घेतलं, संवाद वाढवला, तर संसार हा नक्कीच सुंदर होतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.